जय शिवराय. मर्जिना मंगळवेढा किल्ल्याच्या पायथ्याशी जोडपांमध्ये दबा धरून बसली होती. तिच्या पित्याशी निष्ठा असलेल्या एका आदिलशाही सैनिकाकडून तिने बादल नावाचा घोडा मिळवला होता. तिचे आवडते धनुष्य तिने बनवून घेतले होते. किल्ल्याजवळ येण्याआधी तिने घोड्याला जंगलात सोडले होते आणि ती बुरुजांवरच्या पाऱ्याकडे लक्ष चुकवत किल्ल्यापर्यंत पोहोचली होती. दिवसाच्या उजेडात तिच्या काळ्या कपड्यांमुळे पहारेकऱ्यांच्या निदर्शनात ती येऊ नये म्हणून तिने तिच्या अंगावर हिरवे गवत लपेटले होते. कोपर आणि गुडघ्यांच्या साहाय्याने रांगत मुख्यद्वारापासून जवळच असलेल्या झुडपात ती लपून बसली होती. तिला किती काळ या झुडपांमध्ये दबा धरून बसावे लागेल याबाबत निश्चिती नव्हती. फैजल खान किल्ल्यातून बाहेर पडावा या प्रतीक्षेत ती संयम बाळगून होती. काही केल्या तिला तिच्या पित्याच्या हत्येचा प्रतिशोध घ्यायचा होता. मर्जिनाला मात्र खात्री होती की फैजल खान किल्ल्यातून बाहेर पडणार, कारण दक्षिणेत मोहिमेसाठी आदिलशाह त्याला पाठवणार असल्याची खबर मर्जिनाला आधीच विजयपुरात लागली होती. दुपारचा प्रहर संपण्याच्या वेळी फैजल खान किल्ल्यातून बाहेर पडला. त्याच्यासोबत त्याचा लवाजमा होता. सशस्त्र सैन्यबळ होते, त्यामुळे फैजल खानला मारल्यानंतर तिलासुद्धा तिचा जीव गमवावा लागू शकतो याची तिला चांगलीच कल्पना होती. आता मर्जिनाने तिच्या विशिष्ट धनुष्याने नेम धरला होता. या धनुष्याचा वापर ती लहानपणापासूनच करत होती. ती एक उत्तम धनुर्धर होती. श्वास रोखून तिने एक डोळा बंद करून बाणाची प्रत्यंचा सोडली. तिच्या धनुष्यातून निघालेला पहिलाच बाण फैजल खानाच्या मानेत घुसला. अचानक झालेल्या हल्ल्याने सैनिक गोंधळले होते. या गोंधळाच्या दुसऱ्या बाजूला झुडपामध्ये शांतपणे पडलेली डुकरे बिथरली आणि धावत पळत सुटली. सैनिकांना डुकरांच्या हालचालीने वाटले की त्याच दिशेला हल्लेखोर धावत गेला, म्हणून ते डुकरांच्या मागे धावत गेले. या परिस्थितीचा लाभ मर्जिनाला झाला आणि ती वेगाने घोड्याच्या दिशेने धावत गेली. जोवर पहारेकऱ्यांचे लक्ष तिच्याकडे गेले तोवर ती घोड्यावर बसली होती, परंतु अशात तिच्या तोंडावर बांधलेला कपडा सुटला होता आणि काही मोजक्या सैनिकांनी तिचा चेहरा पाहिलाही होता. म्हणून पुन्हा विजापूरच्या दिशेने न जाता तिने मुघल प्रदेशात जाण्याचे ठरवले. ती घोड्यावर स्वार झाली. आता फैजल खानाचे 90 ते 100 घोडेस्वार तिच्या मागे घोडे पिटळू लागले होते, परंतु त्यांच्यात बरेच अंतर होते. मर्जिना प्रचंड वेगाने स्वार झाली व घोडा दौडू लागली. तिच्या चेहऱ्यावर पित्याच्या हत्येचा प्रतिशोध पूर्ण केल्याचे समाधान झळकत होते. रहीम बाबा आणि मर्जिना आता विजापूरच्या बऱ्याच जवळ पोहोचले होते. मुख्य रस्त्याने जाण्यापेक्षा ते रानवाटांनी जात होते. या रानवाटांची रहीम बाबांना पूर्णपणे जाणकारी होती. आता जंगलात घनघोर अंधार पसरला होता. ते एका जीर्ण मंदिराजवळ येऊन पोहोचले होते. 200 वर्षापूर्वी ते एक वस्ती होती, परंतु ती वस्ती आता स्थलांतरित झाली होती. मंदिराचे अवशेष मात्र शिल्लक होते. समोर मंदिर दिसताच मर्जिनाला आनंद झाला व ती म्हणाली, आपण काही वेळ इथे विश्रांती घेऊ शकतो का? आता शरीरात चालण्याचे त्राण उरले नाहीत. होईल, इथे विश्रांती घेण्याचा माझा बेत होताच. रहीम बाबा बाटलीतील तेल मशालीच्या ज्वालेवर ओतत म्हणाले. म्हणजे वाटेत पुढे देऊळ लागणार हे तुम्हाला आधीच माहीत होते? तिरप्या नजरेनं पाहत मर्जिना साशंकपणे म्हणाली. होय, स्मित हास्य करून ठामपणे रहीम बाबांनी सांगितलं. अद्भुत, तुम्हाला रानवाट्यांच्या असलेल्या अचूक ज्ञानामुळं मी प्रभावित झाले आहे. पाठीवरील भात्यांच्या पोटावर बांधलेला चांबडी पाटा सोडत मर्जिना म्हणाली. बर, तू आता तुझा प्रतिशोध पूर्ण केला आहेस, आता पुढं काय? नाईकांनी मंदिराच्या ओट्यावर झोळी टाकली. मर्जिना पटकन जाऊन ओट्यावर बसली. पाठीवरील भाते भिंतीशी उभे ठेवले आणि दीर्घ श्वास सोडून बोलू लागली. मला आता प्रथम माझ्या मातेला भेटायचं आहे. तिला ही वार्ता सांगितल्यावर तिच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद मला पाहायचा आहे. आमचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या दृष्टाचा वध मी केला आहे, पण ही वार्ता सांगितल्यावर तुझ्या आईला बेगमच्या दास्यत्वातून मुक्ती मिळेल? रहीम बाबांनी शांतपणे विचारले होते. नाही, पण किंचित आनंद तरी होईल. मर्जिनाने आता गळ्यातला धनुष्यसुद्धा काढून ठेवला होता. आणि जर आपण तुझ्या मातेला आदिलशहाच्या जनानखान्यातून कायमचं मुक्त केलं तर? एक बुवई उंचावून रहीम बाबा म्हणाले. हे कसे शक्य आहे? दास्यांवर शिपायांची कडक नजर असते. तिथून मीच कशी तरी बाहेर पडले आहे. माझ्या मातेला नगरातून बाहेर पडणं शक्य नाही, मर्जिनाने सांगितलं. शक्य आहे, पण कसं? तुझ्या मातेला नगराबाहेर पाडण्यास अनुमती नसली तरी पेठेपर्यंत तरी येऊ शकते ना? रहीम बाबाने विचारलं. हो, चालं तर मग तिला पेठेतून नगराबाहेर आणण्याची जबाबदारी माझी. रहीम बाबांनी निश्चयपूर्ण स्वरात आश्वासन दिलं. पण नगराबाहेर येऊन ती कुठं जाईल? आमच्या या विश्वात आता कोणीच नाही. मर्जिनाचे डोळे भरून आले होते. रहीम बाबांनी मंदिराच्या ओट्याच्या बाजूला झाडाच्या झुकलेल्या फांदीला मशाल वेलीच्या साहाय्याने बांधली
आणि ते पुढे बोलू लागले, काळजी नको करू, मी तिच्या राहण्याची सुद्धा व्यवस्था करतो. पुण्यात तुझ्या मातेसाठी एक छान वाडा बांधून देईल. तसेच प्रत्येक महिन्याला तुझ्या मातेला धनधान्य उपलब्ध करून देईल. आणखी काही? पण तुम्ही हे आमच्यासाठी का करत आहात? साशंकपणे पाहत मर्जिनाने विचारले. मर्जिनाला तिच्या मातेच्या सुटकेसाठी मार्ग मिळाला असल्याचा आनंद झाला होता, परंतु ती विचारत होती, तिच्या मातेसाठी अनोळखी मनुष्य इतके सहाय्य करायला का तयार झाला? मी कुठं? जे काही करणार आहे ते तू करणार आहे. रहीम बाबांनी ओठांच्या कडांवर किंचित ताण दिला. मी? मर्जिना आता पुरती गोंधळली होती. रहीम बाबांच्या शब्दांचे कोडे तिला उलगडले नव्हते. हो तू. स्थिर नजरेने मर्जिनाकडे पाहत रहीम बाबा म्हणाले. पण कसं? स्पष्ट सांगाल का? मर्जिनाने विचारले. तुझ्या मातेऐवजी तू आदिलशहाच्या जनानखान्यात कार्य करावं. आता रहीम बाबांनी त्यांचे नियोजन सांगितले. त्या मोबदल्यात माझ्या मातेला धनधान्य वेळच्या वेळी उपलब्ध होईल. इतकी मानवता आहे का आदिलशहामध्ये? मातेची सुटका केल्यावर आदिलशाहीकडून तिची अशी सहाय्यता केली जाईल याची तिला शाश्वती नव्हती. मानवता आदिलशाहीत नाही, स्वराज्यात आहे, रहीम बाबांनी तिला स्पष्टपणे सांगितले. रहीम बाबांनी आज प्रवासात मर्जिनाला पारखले होते. तिच्यात असणारी ध्येयपूर्तीची दमक त्यांनी ओळखली होती. तिचे मानवतावादी हृदय तिला स्वराज्यासाठी कार्य करण्यास राजी करेल याची त्यांना खात्री झाली होती. स्वराज्य? मर्जिनाने गोंधळून विचारले. हे नाव तिने पहिल्यांदाच ऐकले होते. होय, स्वराज्य म्हणजे असे राज्य ज्यात कुणी मोठा नाही, कुणी लहान नाही. स्वतः राजा जनतेशी संवाद साधतो. ज्या राज्यात कुण्या स्त्रीवर कधी अत्याचार होत नाही. जिथला कायदा प्रजेप्रमाणे राजाला सुद्धा लागू होतो. जिथल्या कोणत्याही नागरिकाला तो गुलाम असल्याचं वाटत नाही. राजापेक्षा जनतेचं हित सर्वप्रथम असलेलं राज्य म्हणजे स्वराज्य. असं आहे राज्य बाहेर भूमीवर? रागाने स्मित करत मर्जिनाने विचारलं. सह्याद्रीच्या कुशीत नुकताच अशा राज्याचा उदय झाला आणि या महान राज्याचा राजा आहे शिवाजीराजे भोसले. बोलताना रहीम बाबांचे अंग शहारले होते. मर्जिना रहीम बाबांचे बोलणे ऐकत आश्चर्यचकित होऊन म्हणली. शिवाजीराजांचे नाव ऐकताच तिला पटकन काहीतरी आठवले आणि तिने विचारले, शिवाजीराजे भोसले म्हणजे सरदार शहाजी भोसलेंचे पुत्र का? माझ्या पित्याकडून सरदार शहाजी भोसलेंचं नाव मी ऐकलं आहे. होय, अगदी बरोबर, शहाजी पुत्र शिवाजी. पण मला कळत नाही, मी आदिलशहाच्या जनानखान्यात कार्य करून शिवाजी राजांना नेमकी कसली मदत करू? म्हणजे बेगमची दासी बनवून मला काय मदत करता येईल? मर्जिना, तू आदिलशहाच्या जनानखान्यात दासी होऊन नाहीतर शिवाजी राजांची हेर म्हणून कार्य करावं. तू एक उत्तम योद्धा आहेस. तुझी बुद्धी तल्लख आहे. ते एक महान राजासाठी खर्ची कर. रहीम बाबांनी तिला आता सगळे स्पष्ट केले होते. म्हणजे तुम्ही सुद्धा हेर आहात तर? बुवया उंचावून मर्जिनाने आश्चर्याने विचारले. होय. तुमचे नाव? बहिर्जी नाईक. मर्जिना एक क्षणभर विचार करत मशालीच्या ज्वाळांकडे पाहू लागली. तिच्याही नजरेने पापण्या बारीक करत तिने नाईकांवर दृष्टी टाकली. नाईक तिच्या उत्तराची प्रतीक्षा करतच होते. नाईक, मी त्या महान राजासाठी कार्य करायला तयार आहे. माझ्या ध्येयहीन जीवनाला यामुळे एक ध्येय मिळेल. अगदी आत्मीयतेने मी हे कार्य करायला उत्सुक आहे, मर्जिना मोठ्या उत्साहानं म्हणाली. पण तुला नेहमी सतर्क आणि सावध राहावं लागेल. तुझ्यावर संशय येणार नाही याची पदोपदी तुला काळजी घ्यावी लागेल. स्वतःचा जीवसुद्धा द्यावा लागला तरी तू शिवाजी राजांसाठी कार्य करतेस हे तुझ्या मुखातून निघता कामा नाही. नाईकांनी हेरांचे पहिले दायित्व मर्जिनाला सांगितले. चिंता नसावी नाईक, या कार्यासाठी मी माझ्या प्राणाचाही विचार करणार नाही, मर्जिना म्हणाली. स्वतःच्या प्राणांची रक्षा कर. तशी तू समर्थ आहेस, नाईक विश्वासाने म्हणाले. निश्चिंत राहा. हां, पण काही सैनिकांनी माझा चेहरा पाहिला आहे. फैजल खानाची आत्तेरे म्हणून त्यांनी मला ओळखायला नको. बाकी कोणती अडचण येणार नाही याची मला खात्री आहे. मर्जिनाने ती पकडलेले जाण्याची एक मात्र शक्यता नाईकांना सांगितली. त्या सैनिकांचा जनानखान्याशी आयुष्यात कधीच संबंध येणार नाही. माझ्या माहितीप्रमाणे तसेही ते सैनिक दक्षिणेत रवाना होतील, नाईक म्हणाले. ठीक, पण नाईक, जनानखान्यातून मला खबर मिळाल्यावर तुमच्यापर्यंत ती पोचवायची कशी? मर्जिनाने विचारले. विजापुरात आपल्या हेर पथकाचे जाळं पसरले आहे. पेठेतच आपल्याच हेरांची काही दुकानं आहेत. फक्त तिथपर्यंत सांकेतिक भाषेत खबर पोचवायची. जाण्याआधी मी तुला ही काही सांकेतिक भाषा शिकवेन. आपण अजून काही दिवस इथं जंगलातच थांबू. मी तुला पूर्णपणे प्रशिक्षण देतो.
मग तू मोहिमेवर जाऊ शकशील. नायिकाने मर्जिनाच्या प्रश्नाचे समाधान केले, परंतु आता वेगळा प्रश्न तिच्या मस्तिष्कात प्रकटला होता. तिने विचारले, काही दिवस इथं जंगलात कसं राहायचं आणि खायचं काय? याने सुखसुविधांचे विचार करायचे नसतात मर्जिना. सर्वप्रथम आपल्या मनाचा, इच्छा आकांक्षांचा त्याग करावा लागतो. पण काळजी नसावी, मी तुला उपवाशी राहू देणार नाही आणि तुझं असं उघड्यावर झोपूसुद्धा देणार नाही. नायिकांनी पुन्हा मर्जिनाला पोटात टाकले. मग मंदिराच्या मागं 10 पावलांनी चालत गेल्यास एक गुप्त भुयार आहे. तिथं रात्रभर विसावा घेऊ शकतेस. शापदांपासून संरक्षणही होईल. नायिकाने स्मित हास्य करीत विचारले. मर्जिनाने आवाक होऊन नायिकांकडे पाहिले. तिच्या नेत्रांवर आता विश्वास बसत नव्हता. इतके सगळे पूर्वनियोजन कसे असू शकते? हे इतक्या तयारीनिशी मोहिमेवर निघतात हे पाहून ती थक्क झाली होती. कदाचित तिने कल्पनासुद्धा केली नसावी, परंतु आता तिने सुद्धा कल्पनेची भिंत ओलांडली होती. ती सुद्धा आता एक रहस्यमय विश्वाची सदस्य झाली होती. बैरजी पथकाची पहिली महिला हेर मर्जिना सुलताना. हिने पुढे कार्य कसे गेले हे जाणून घेण्यासाठी चॅनलसोबत जोडलेले राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय शिवराय.